एकच वादा निलो आता बोल काय भाषण दे। प्रत्येकाने आपापले प्रश्नांची उत्तरे तयार ठेवावी। और वारा भी है के में वारा है आपल्या सुधीर बाबासाठी। तर तुम्ही जोड्याने कधी येणार आहात आपल्या वारीला? चौथे वर्ष सॉरी माय मिस्टेक। अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यातील एक पवित्र शहर आहे, जे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यासाठी प्रसिद्ध आहे। अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे 19व्या शतकातील एक महान संत होते। जे सुमारे 22 वर्षे अक्कलकोट येथे राहिले आणि 1878 मध्ये त्यांनी समाधी घेतली। त्यांचे अक्कलकोट येथील निवासस्थान आता एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे। येथे हजारो भक्त दर्शनासाठी येतात। स्वामी समर्थांनी लोकांना जीवन, शांती आणि आनंदाचा मार्ग दाखवला। त्यांनी भक्तांना नाम जप, भजन आणि सेवा करण्यास प्रोत्साहित केले। तर आलोय दर्शन करून। दर्शन पण मस्त एकदम झटकन मध्ये पटकन झालं आमचं। आशे गेलो आणि आशे बाहेर आलो। तर आता आपण आलोय आपल्या पुढच्या स्थानावर, म्हणजे सोलापूर येथील सिद्धेश्वर मंदिर। श्री सिद्धेश्वर मंदिर हे भगवान शिवयोगी श्री सिद्धेश्वर यांना समर्पित असलेले एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे। या मंदिराला सोलापूरचे आराध्य दैवत मानले जाते आणि ते केवळ एक धार्मिक स्थळ नसून सोलापूरच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे। सिद्धेश्वर मंदिराची स्थापना 12व्या शतकात झाली, जेव्हा संत श्री सिद्धनामेश्वर यांनी पायभरणी केली। हे मंदिर शैव आणि वैष्णव संप्रदायासाठी एक समान श्रद्धास्थान आहे आणि सोलापूरच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वर्षाचे प्रतीक आहे। दरवर्षी माघ महिन्यात येथे भव्य यात्रा भरते, जिथे मोठ्या संख्येने भाविक एकत्र येतात। हाय आता बोल काय भाषण दे। हो तुम्ही बोला, मी लय बोललो। अच्छा अच्छा, मग आम्हाला बोलायचं ना, सांगायचं आम्हाला।
बोला पण चालू द्या अजून. सिद्धेश्वरला आलो. आता आम्ही अक्कलकोटवरून सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरामध्ये आलेलो आहोत. आता आम्ही ते आता आमचं आता खायचं प्यायचं जरा सोय करायची आहे. तर आता थांबलो आहे कुठे? तर आता थांबलोय कुठे काय माहिती, कुठे कुठेतरी थांबलोय हायवेला जेवण करायला. सकाळ सकाळी जेवण करायला, कारण काल सगळ्यांचा उपवास होता. तर आज उपवास सोडायचा आहे म्हणून लवकर जेवण बनवायला आम्ही एक जागा बघितली आणि थांबलोय. आता काय बनतंय बाबा? बासुंदी, कोल्हापुरी, याची भाजी, कोबीची भाजी, पनीर वाटाणा ते भजी वेगळं आहे. आता बनवता भजी, साधी भजी आणि ते पेटीस. ओके, पेटीस बनवते ते आम्ही ट्राय करतो. सोलापुरी हा. काही बासुंदी चालली आहे. ही पुरीवाली आणि काय पुरी मेकर, डालवाला फोटो नाही आपल्याकडे. दाल बनवताना म्हटला पाहिजे. रस्सा मोठा करते. खाली काय होती निलू मामा. एकच वादा निलू मामा. तर जेवण झालंय, आता निघतोय पुण्यामध्ये. थोडे स्थान बाकी आहेत, ते दर्शन करून मग मुंबईला निघणार. मोठा घे मोठा.
पोहोचलो आपल्या पुढच्या स्थानावर, म्हणजे श्री चिंतामणी मंदिर थेऊरला. Doggy Bhai is following us. थेऊर चिंतामणी मंदिर हे पुणे जिल्ह्यातील थेऊर येथे असलेले एक प्रसिद्ध अष्टविनायक मंदिर आहे. या मंदिरातील गणपतीला चिंतामणी म्हणतात, कारण गणपतीने गुणासुराचा वध करून मिळवलेला रत्न कपिल मुनींना दिले आणि कपिल मुनींनी ते गणपतीला दिल्यानंतर त्यांची चिंता दूर झाली आणि त्यांना चिंतामणी हे नाव मिळाले. हे मंदिर आशीर्वाद, शांती आणि आध्यात्मिक शांततेसाठी ओळखले जाते. हे मंदिर पुणे जिल्ह्यात असून ते महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिरांपैकी एक आहे. जय हरी माऊली. तर 7 दिवसापूर्वी आपण भटवाडीतून कार्तिक एकादशी वारीला आपण निघालो होतो. तर आपला 7 दिवसाचा प्रवास एकदम बऱ्या प्रकारे पार पडला आहे आणि आपले शेवटचे 2 स्थान राहिलेले आहेत. मग ते झाल्यानंतर आपण मुंबईकडे रवाना होणार आहे. पण त्याआधी आपण आपल्या मंडळातल्या माणसांचं विचारणार आहोत की आपली वारी कशी पार पडली. तर चला. हॅलो जय हरी माऊली. तर मंडळी, या वर्षी या प्रकारे कार्तिक एकादशी वारी बऱ्या प्रकारे पार पडलेली आहे. तर मी सगळ्यांना विचारायला येत आहे, म्हणजे सगळ्यांचे इंटरव्ह्यू घ्यायला येत आहे. तर प्रत्येकाने आपापले प्रश्नांचे उत्तर तयार ठेवावे. चला, तर मग मी शिल्पा मंचेकर तुमच्यापासून सुरू. तर या वर्षीची वारी बऱ्या प्रकारे पार पडली आहे. तर तुम्ही नव्हे, तुम्हाला कसं वाटतंय आणि काय वाटतंय? अजून नका. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमची वारी खूप छान झाली आहे आणि जे विचार केला होता त्याच्यापेक्षा ही खूप चांगली झाली आहे. तर मी या आपल्या वारकरी सगळ्यांकडून मी त्यांचं अभिनंदन आणि आभार मानत आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद माऊली, धन्यवाद. वेद मंचेकर, तुम्ही पण बोलायचं आहे. हां, सेम क्वेश्चन तुम्हाला पण अनुभव आहे, बोला. या वर्षीच्या वारीबद्दल तुम्हाला कसं वाटत आहे? आणि मी खूप झोपलो आणि आमची आई नसल्यामुळे आम्हाला खूप बरं वाटतं. आई आता याला जेवण बंद आणि शिव्या घाल आल्यावर. अंधा मंचेकर, तुम्हाला कसं वाटत आहे? तुमची पहिली वारी आहे, तुम्ही पप्पा सोबत आलेले आहात, तुम्हाला कसं वाटत आहे? खूप छान वाटत आहे. मी दरवर्षी असंच येत राहणार. धन्यवाद, धन्यवाद. तर मग आम्ही तुम्ही सांगावे, तुम्हाला कसं वाटत आहे या वर्षी वारीला आल्याबद्दल? या वर्षी का तुम्ही दरवर्षी येत आहात, तर या वर्षी बद्दल सांगा आता. छान वाटत आहे. सगळी काही मॅनेजमेंट खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे. तुमच्याच नवऱ्याने केली आहे? नाही, माझे मिस्टर नाही, पण बाकीचे जे सिनियर आहेत, माझे सासरे, माझे बाबा, ताई, सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे. फळाला आलेली आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद, धन्यवाद. छोटी माऊली, तुम्हाला काही बोलायचं आहे? जाऊ द्या, ते खारच व्यस्त आहेत. तर आमचे करता धरता विष्णू बेकत बाबा, दत्ताराम धामणे बाबा, तुम्हाला काही बोलायचं आहे? तुम्ही प्लीज 2 शब्द बोलावे. धन्यवाद माऊली, धन्यवाद. प्लीज सांगावे. मावशी, श्रावणी, तू सांगावे. मागच्या वर्षी मी सांगितलं आणि यावर्षी तू सांग. आपली या वर्षीची वारी खूप चांगल्या प्रकारे पार पडली आहे. तू थँक्यू. तेजल दीदी, तुझा हा पहिला वर्ष आहे, तुम्ही तुमचा म्हणावे प्लीज. धन्यवाद माऊली, धन्यवाद. आत्या, तुझा हा पहिला वर्ष आहे, कसं वाटत आहे या वर्षी वारीला आल्याबद्दल? तर माऊली, तुम्ही गावावरून दापोलीवर एवढ्या लांबून आलेले आहात, तुम्ही तू सांगावे प्लीज. मजा येते, जेवण वगैरे छान असतो, असं सहकार्य राहू द्या.
तुम्ही यावर्षी एकटे पडलेले आहात, तुमचे पार्टनर नाही आले आहेत, तुम्हाला कसं वाटतंय? नाही पार्टनर नको देऊ ना, मी काय माझीच माणसं आहेत ना. धन्यवाद माऊली. तर माऊली तुम्ही सुद्धा यावर्षी पहिल्यांदा वारीला आले आहात, तुम्हाला काही बोलायचं प्लीज दोन शब्द कसं आपलं मॅनेजमेंट कसं होतं, आपलं जेवण कसं होतं, आपलं राहायची सोय कशी होती, प्लीज 2 शब्द बोलावे. धन्यवाद माऊली, धन्यवाद. धन्यवाद माऊली. बाबा तुम्ही पण 2 शब्द बोलावे, पण सांगावे. रामकृष्ण हरी. वारीचं नियोजन एकदम उत्तम होतं, जेवणाची सोय होती आणि आपण सगळं पण चांगली बघितली, एकदा बघितली पण बघून घेतली, त्याबद्दल मंडळाचा आभार. धन्यवाद माऊली. आजी तुमचं या पहिला वर्ष होतं वारीला, तुम्हाला कसं वाटत? चांगले वाटले, खूप मजा आली. धन्यवाद माऊली, धन्यवाद. पूर्वी पण बोल नाही तरी तू लहानपणापासून येते, तू पण बोल. धन्यवाद माऊली, धन्यवाद. जय हरी माऊली. तुमचं माऊली. आज जी आपली वारकरी निघालेली आहे, 27 तारीखला आपली वारकरी चालू झालेली आहे आणि आज 3 तारीखला आपली एवढी छान आणि मस्त मजेमध्ये आपली वारी निघालेली आहे. असं म्हणून असं चांगलं मनाने असं मनवळवळपणे आमची वारी परिपूर्ण झालेली आहे. पांडुरंगाच्या कृपेने खानच्या या सगळ्या वारकरी मंडळीच्या कृपेने आशीर्वादाने ह्या सगळ्या धन्यवाद माऊली, धन्यवाद. तर बाबा तुमचाही पहिला वर्ष आहे वारीला, सांगावे आपली सोय कशी होती, आपलं जेवण कसं होतं, याबद्दल प्लीज 2 शब्द बोलावे. मी 60 वर्ष पहिल्यांदाच आले. 60 वर्षांनी माझा वय आता 63 आहे. मी कुठे गेलो नाही, पण आमच्या गणेश गोबतचा पुतणे आहे, त्याने आम्हाला बदलापूरला फोन करून सांगितलं, तेव्हा मी त्याला हो बोललो तर आलो, तर मला बरं वाटलं, एकदम मस्त, एकदम मजाच वाटते एकदम राहायला एवढ्या वर्षात, 60 वर्षात. धन्यवाद माऊली, धन्यवाद. काका तुमची ही दुसरे वर्ष आलं, 4थं वर्ष आहे. सॉरी माय मिस्टेक. रामकृष्ण हरी. आपली जी कार्तिक वारी जी चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं आहे, सुरेश बेकत प्लस माझे मामा बेकत आणि माझे दुसरे मामा, ज्या लोकांनी हरिभक्त आहेत त्या लोकांची वारी चालू केलेली आहे, ती चांगल्या प्रकारे केलेली आहे, जेणेकरून छोट्या की मोठ्या लोकांना जायला भेटत नाही, कमी खर्चामध्ये एकत्र जाऊन सगळी वारी पूर्ण करता येईल, असं जो चांगला नियोजन केलं आहे ते उलट मला बरं वाटलं. मी 3 वर्षापूर्वी येऊन गेलेलो, पण आता हे बऱ्याच वर्षानंतर लग्नानंतर गॅप पडलेला आहे, त्यानंतर आलो. पण ह्या लोकांनी व्यवस्था एकदम चांगली केलेली आहे. जेवणाची तर व्यवस्था एकदम छान, म्हणजे जेवण गरम कुठे भेटत नाही, पण आपल्या या वारीमध्ये जेवण एकदम गरम आणि चांगली व्यवस्था केल्या, त्यामुळे सगळ्यांचा धन्यवाद. आणि कार्तिक एकादशी चांगल्या परीने पार पडल्या, कुठली छोट्या काय अनुचित काय घडलेलं नाहीये, त्यामुळे सगळ्यांचे आभार, धन्यवाद. आजी काय बोलायचा? काय बोलत मग तुम्ही काल गाणी पण गायले, आज पण गाणी गावा, चालेल आपल्याला. गायला नाही, पाहिला नाही, बोलू काय? तर तुमचा हा पहिला वर्ष आहे, सांगावे तुम्हाला कसं वाटत आहे, तुम्ही पहिल्या वर्षी आल्याबद्दल आपल्या वारीला? सुंदर असा जन्माला येऊन कधी पाहिला नाही, धारणा पाहून आनंद झाला सर्वांना. न कंदांना चित नाही, भांडण करणे काय नाही, जेवण खावण सर्व मजात. अजून 1 वर्ष जायचा, 1 वर्षाचं 12 महिने हे त्याच्यानंतर ती गोष्ट येईल, तेव्हा ती पुढची वाटा पुढं. तसं सर्वांना देवान सुखाची ठेवावी. धन्यवाद माऊली. ह्याच प्रकारे एक गाणं होऊन जाऊ द्या. नाही एक घे तू आता आले तर. आई तुम्ही यावर्षी वारीबद्दल? मला चांगलं वाटलं आहे, वारीला मजा आली, तर चांगलं वाटलं.
धन्यवाद माऊली, धन्यवाद. आई बाबा तू सांगावे या वर्षी वारीबद्दल तुम्हाला कसं वाटत आहे? या वर्षीची वारी अगदी उत्तम आणि अगदी व्यवस्थित पांडुरंगाच्या आशीर्वादाने अगदी व्यवस्थित वारी चाललेली आहे. अशीच चालावी ही माझी इच्छा आहे. धन्यवाद माऊली. चाललं मस्त एकदम. भरपूर वर्ष वाट बघत होती कधी जायला मिळेल पण यंदा ती संधी आली, मुलगीने जावयाने आणली, त्याबद्दल मला खूप आनंद आहे त्यांचा. आणि मस्त झालं एकदम, सगळं व्यवस्थित झालं. आई तुम्ही पण पहिल्या वर्षी आलेले आहात, गावावर आले समर्थ. मी पण गावावरून आले, पण मला पण ही आषाढ कार्तिक एकादशी चांगलंच वाटलं. पण मला पण वाटतं आणखी पुढच्या वर्षी पण यावं असं मला पण वाटतं. नक्की नक्की. जेवणा म्हणायची सगळी सोय व्यवस्थित वाटली. मला पण खूप आनंद झाला, बरं वाटलं आणि मस्त मजा वाटली. पुढच्या वर्षी पण या संधीची वेळ होती. धन्यवाद माऊली. तर आई तुमचं सुद्धा पहिला वर्ष आहे वारीला, तर तुम्ही तुमचं मत आहे, तुम्हाला कसं वाटत आहे आपल्या वर्षीच्या वारीबद्दल? आम्हाला आता असं वाटलं नव्हतं की आम्ही पंढरपूरला जाऊ आणि आम्ही दर्शन घेऊ, पण आपला कुठला योग्य आला आणि आम्ही दर्शन सगळं घेतलं. व्यवस्थित आम्हाला वाटलं, एकदम मजा आली. सगळी आपण जिटून मिटून सगळी बोलून चालून व्यवस्थित राहिलो. सगळं दर्शन पंढरपूरच्या आयोजनाने आपण व्यवस्थित घेतलं. धन्यवाद माऊली, धन्यवाद. तर आई तुमचं सुद्धा पहिला वर्ष आहे. सांगावे आम्ही दर्शनाला येतो दरवर्षी, पण पंढरपूरला वारीला पहिल्यांदाच आलो. पण आपण 8 दिवस सर्व एक फॅमिली बोलून राहिलो आणि सर्वांनी मुलांसाठी काळजी घेतली. मुलांना सोडून आम्ही दूर राहिलो, पण मुलांसाठी सर्वांनी काळजी आमची घेतली. त्याच्याबद्दल आम्ही तुमच्या सर्वांचा आभारी आहोत. त्याच्यापुढे पण असाच योग यावा की आम्ही तुमच्यासोबत वाटलं येऊ. बस एवढंच बोलून संपवतो. एकदा टाळ होऊन धन्यवाद माऊली, धन्यवाद. तर माऊली तुम्ही गेले 3 वर्ष लगातार सलग येत आहात वारीला, तुम्हाला या वर्षी सुद्धा यायचं चान्स भेटलं, तुम्हाला कसं वाटतंय? तुमचं मनोगत सांगावे. जय हरी माऊली. आमचं हे 3रं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपली कार्तिकी वारी खूप छान प्रकारे पार पडली आहे. सगळ्यांचं जे सपोर्ट आहे, सगळ्यांची जी हेल्प आहे, म्हणजे आम्हाला जे दरवर्षी जी सेवा करण्याचं भाग्य भेटतं वारीमध्ये, ते दरवर्षी आम्हाला असंही म्हणजे देवालाही बोलू शकतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी म्हणजे दरवर्षी आम्हाला हे सौभाग्य भेटू दे की आम्ही सगळ्यांची सेवा करू वारीमध्ये. आणि खूप छान प्रकारे पार पडले सगळं. थँक्यू सो मच. धन्यवाद, धन्यवाद. तुम्ही पण जरा आपल्या कुछ भी लँग्वेज चलेगा, हिंदी, मराठी, गुजराती, इंग्लिश. जय हरी कृष्ण. सर्व नियोजन कार्यकर्त्यांचे खूप आभार. नवीन जगह लेके आते हो घूमने के लिए और इतना भी नवीन ठिकाण आपल्याला माहीत नसताना आपण कुठे येतो कुठे दर्शन करतो, ते मजा आली. आणि आपले काकाचे थँक्यू. जेवण खूप छान होतं, डाळ भात पण बनवली तरी चालेल, आम्ही खुश आहोत. अँड थँक्यू सो मच आपल्या सगळ्यांना. थँक्यू. धन्यवाद माऊली, धन्यवाद. काय एकदा काय होऊन जाऊ द्या. तर वेदांत तुझी ही पहिली वर्ष ना? पहिला वर्ष आहे कार्तिकी एकादशी वारीला. तुला कसं वाटत आहे? तू एकटाच आलाय त्या टायमाला, मामासोबत, मामा घेऊन आलाय, तर सांग तुला कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय. दरवर्षी येणार की नाही? धन्यवाद माऊली, धन्यवाद. तर माऊली तुम्हाला कसं वाटत आहे तुमचं वारीबद्दल? खूप बरं वाटतंय. जेवण चांगलं होतं ना? हो, जेवण खूप चांगलं होतं. धन्यवाद माऊली, धन्यवाद. तर जय हरी माऊली. तुम्ही सुद्धा इतके वर्षांपासून नॉन स्टॉप लगातार येत आहात वारीला आपल्या, तुम्हाला कसं वाटत आहे तुमचे मध्ये? छान वाटतंय. आणि लवकर डोळ्यांनी बोलतो सांग. धन्यवाद माऊली. आई धन्यवाद माऊली.
जय हरी माऊली. तुमचं हे पहिलं वर्ष आहे एकादशी वारीला. तुम्हाला कसं वाटत आहे? आपली सोय कशी होती? आपलं जेवण कसं होतं? आपण एवढे सगळे स्थानं फिरलो ते कसे होते? तुम्ही तुमचं सांगावे. 2 शब्द बोलायचे म्हटलं सुरुवात कुठून करावी हाच प्रश्न पडला होता. 3-4 वर्ष झाले या वारीला येण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण योग काही आला नाही. ह्या वर्षी समोरून योग चालून आला आणि पांडुरंगाचा सगळ्यांनी अनुभव घेतल्याप्रमाणे ऐकलं होतं की खूप दर्शनाला लाईन असते, काय असतं, पण आमचं आणि तुमच्या सगळ्यांची पुण्याई, पांडुरंगाची कृपा आणि पांडुरंगाचं दर्शन अवघ्या 6 तासात झालं. माऊलीचं दर्शन झाल्यावर अंगावरती इतका काटा आला होता की अक्षरशः डोळे भरून आले होते आणि मनात स्वामींना भेटण्याची इतकी इच्छा होती की खूप मनातून प्रयत्न केले होते की नाही पंढरपूरला जायचं तर स्वामींचं दर्शन केल्याशिवाय यायचं नाही. खूप अडथळे आले, पण स्वामींची इच्छा मनात असल्यामुळे स्वामींनी एकदा नाही तर 2 वेळा त्यांचं दर्शन देण्याचं भाग्य आम्हाला लावून दिलं. खूप खूप बरं वाटलं. इथलं सोयी सुविधा, सगळ्यांचं सहकार्य, पांडुरंगाच्या द्वारामध्ये हरवल्याची फिलिंग आली होती. सगळी मंडळी माझ्यासाठी पुन्हा माझ्या लाईनीमध्ये आली आणि मला तिथपर्यंत घेऊन गेली. हे पांडुरंगाचीच कृपा आणि तुमच्या सगळ्यांची पुण्याई. खूप खूप आभार मंडळी तुमचं. आणि इथलं जेवण, इथल्या सगळ्या सुविधा, सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याचं कार्य खूप छान होतं, खूप छान होतं. या वर्षी जसं प्रयत्न केला येण्याचा तसाच पुढेही योग मिळत राहो असे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असू दे. राम कृष्ण हरी माऊली. धन्यवाद माऊली, धन्यवाद धन्यवाद. आपण तर इमोशनल झालात. पहिलं वर्ष आहे बाबू. तुला कसं वाटत आहे या वर्षी वारीला आल्याबद्दल? खूप छान, खूप छान. धन्यवाद. तू चॉकलेट खा. एक मिनिट. जय हरी माऊली. तुम्हाला कसं वाटत आहे? चांगलं वाटलं वारीला येऊन. धन्यवाद माऊली, धन्यवाद. सुधीर मामा, एकदा टाळ होऊन जाऊ दे आपल्या सुधीर मामासाठी. सुधीर मामा, तू वर्षानुवर्ष इतके वर्ष आपले एकादशी वारीला येत आहेस, तर तुला कसं वाटत आहे? तुला माझा होऊ द्या, तुला कसं वाटत आहे? तुम्ही छान वाटतं. 8 दिवस कसे गेले कळलंच नाही. 8 दिवस खूप छान वाटले, बरं वाटलं. वेगवेगळ्या स्पॉटला तुम्ही मिश्री घासून तुमचं स्टॅम्प सोडला आहे, तुम्हाला कसं वाटत आहे? काहीच बोलू शकत नाही. खूप छान. व्हेरी गुड. अजून वर्षानुवर्ष येणार ना? जोड्याने कधी येणार आहात? जोड्याने आता. धन्यवाद. तुमचं सुद्धा पहिलं वर्ष आहे ना वारीला, तुम्हाला कसं वाटत आहे या वर्षी आपल्यासोबत सगळ्यांसोबत यायला वारीला? सांगावे. प्रयत्न भरपूर केला होता येण्यासाठी, आज तो योगायोग आला, त्यामुळे सगळ्यांचा धन्यवाद. सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि कृपेने व्यवस्थित पार पडली आहे आपली वारी आणि खूप छान नियोजन पण सुद्धा खूप छान. धन्यवाद माऊली, धन्यवाद. सतीश मामा, तुझा पहिला वर्ष आहे वारीला, तुला कसं वाटत आहे? आपली सोय कशी होती? आपलं जेवण कसं होतं? आपले सगळे फिरवते स्थान कसे होते? सांगावे. खूप चांगला अनुभव आहे वारीला येऊन आणि हा योगायोग ह्या वर्षी फायनली आला माझ्या आयुष्यात आणि पांडुरंगाचं दर्शन झालं, स्वामींचं दर्शन झालं आणि खूप चांगला अनुभव होता. पहिली गोष्ट तर हे खूप आधी योग आला पाहिजे होता, बट शेवटी बोलताना पांडुरंगाची इच्छा आणि स्वामींची इच्छा त्यासमोर आपल्या माणसाचं काही चालू नाही शकत. आणि पहिली गोष्ट म्हणजे आपले विष्णू भेकत पप्पा आणि दत्तराम धामणे मामा यांचे खूप खूप आभार. अशी 2 भक्कम व्यक्तिमत्व आहेत म्हणून ही आपली वारी अजूनपर्यंत आहे आणि हे असंच चालू राहू देत आणि त्यांचे आशीर्वाद असेच राहू देत आमच्यासोबत सदैव. आणि आम्ही तर आहोतच युवा शक्ती, पुढे हे सगळं कार्य चालू ठेवण्यासाठी माझी हीच इच्छा आहे. मी दरवर्षी येतच राहीन. रामकृष्ण हरी. धन्यवाद माऊली, धन्यवाद. तुम्ही सुद्धा 2-3 वर्षांपासून लगातार येत आहात वारीला, या वर्षीची सोय सगळं कसं होतं?
धन्यवाद बोलायला जावं म्हणजे तर आपल्याबरोबर स्वतः पांडुरंग आहे ते म्हणजे विठोबा. ते आपला खूप सहकार्य करतात. गाडीचा ड्रायव्हर ते विठोबा ते कधी कोण आपल्याला नाराज नाही करत. दुसरे कधीच असं की इकडे नाही जायचं तिकडे नाही जायचं किती वेळ होईल हे कधीच नाही करत. त्याच्या पहिल्या गोष्ट त्यांचा आभार मानलं पाहिजे सगळ्यांनी किती काय झालं तरी. वारी तर खूप चांगली झाली. फक्त एक रिक्वेस्ट आहे सोनीला, पुढच्या वर्षी एक गादी 2 गाद्या घेऊन ठेव. सगळ्या इच्छा पूर्ण केल्या जातील. तर तुम्ही जोड्याने कधी येणार आहात आपल्या वारीला? अशा प्रकारे या वर्षीची आपली कार्तिक एकादशी वारी खूप चांगल्या प्रकारे पार पडलेली आहे. पण हे 7 दिवस कसे गेले एकदम मस्त आनंदामध्ये ते काही कळले नाही. तर आपले ड्रायव्हर काका म्हणजेच विठ्ठल येरुमकर यांचेही सगळ्यांनी आभार मानावे. त्यांनी कधी आपल्याला नाही बोलले नाही. त्यांनी नवीन आपल्याला स्थानं दाखवले जे आपल्या लिस्ट मध्येही नव्हती. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पहिला. तर आपले त्रिमूर्ती म्हणजेच विष्णू बेकत बाबा, दत्ताराम धामणे बाबा आणि वसंत वाजे बाबा ज्यांच्यामुळे आपली यावर्षी वारी खूप बऱ्या प्रकारे पार पडलेली आहे. त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या पायगुणामुळे, त्यांच्या आधारामुळे, त्यांच्या शिकवणमुळे आपली यावर्षी वारी पार पडलेली आहे. त्यांच्यासाठी पण एकदा टाळा होऊन जाऊ द्या. तर अशाच प्रकारे आपली दरवर्षी वारी चांगली होऊ द्या, चांगली अशी पार पडू द्या. एकदा थोड्यासाठी टाळा होऊन जाऊ द्या. तुम्ही यावर्षी वारीला आल्याबद्दल टाळा होऊन जाऊ द्या. बोला पुंडली वंदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तर मंडळी आपण आता पोचलो आहे आपल्या शेवटच्या स्थानावर म्हणजेच भंडारा डोंगर. पूर्ण धुकं थंडीच इतकी आहे. आई ग थंडीला आहे. धुका है इधर और वारा भी है. धुके में वारा है. हा मग जरा एकदम चांगला व्ह्यू भेटला असा सनसेटचा. आजचा शेवटचा स्पॉट, शेवटचं जेवण. भंडारा डोंगर शेवटचं जेवण आहे ना. व्हेज पुलाव. व्हेज पुलाव. माझा पोट. हा माझा पोट.
तर मंडळी इथपर्यंत आलात तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. पूर्ण आपली ही कार्तिक एकादशी वारीची ब्लॉगची सिरीज नक्कीच तुम्हाला लोकांना आवडले असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण आता भेटूया अशाच एका सिरीजमध्ये, अशाच खूप साऱ्या ब्लॉग्सच्या व्हिडिओजमध्ये. तर चला मग आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी.